तंतोतंत ते तुम्ही पाळलं या पुढच्या काळात. त्याचा काही एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिसून आला किंवा त्याचा काही एक सकारात्मक परिणाम दिसून आला? आत्ता म्हणजे ज्यावेळेस मी सुरुवातीला कार्यक्रम करायचे तर जास्ती जेंट्स वर्ग खूप होता कार्यक्रमाला. म्हणजे अफाट जेंट्स यायचे, डान्स कार्यक्रम बघायचे, एन्जॉय करायचे. आता उलट झालंय, आता महिला वर्ग जास्ती येतात आणि हे कोणाला नाही आवडणार. म्हणजे ते एक माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे की अरे महिला वर्ग भरभरून येणार, प्रेम देणार, मी डान्स करायला गेले की माझ्यासोबत एन्जॉय करणार, तेही डान्स करणार. आणि ते सोपं नाहीये. म्हणजे एखाद्या आता आपण सगळं संसार बायकांसाठी आज किती महत्वाचं आहे, ते स्वयंपाक बनवणं, संध्याकाळ झाली की कामाला लागा, पण त्यातून ते वेळ काढून येतात कार्यक्रमाला, म्हणून ते खूप आवडतं. पण मग असं नाही वाटलं की म्हणजे हा सकारात्मक परिणाम दिसून आला, भेट घ्यावी अजित पवारांची, त्यांना त्यासाठी धन्यवाद म्हणावं किंवा एक संवाद साधावा, हा एक सकारात्मक परिणाम दिसल्याबद्दल खरं तर प्रत्यक्ष भेटून आभार मानावे असं वाटलं होतं? असं कधी एक डोक्यात आला विचार किंवा असा कधी योग जुळून आला? मी नेहमी, मला काय वाटत होतं माहितीये का की मी भेटणार दादांना एक दिवस तरी, म्हणजे असं न चुकत आमची भेट नक्की होणार. म्हणजे मी एक त्या याच्यात होते, कारण की मी कार्यक्रम करते इकडे, म्हणजे सगळीकडे ऑल महाराष्ट्र कार्यक्रम आपले होतात. मला दादा कुठेतरी भेटणार आणि ज्यावेळेस मला दादा भेटणार ना, तर मी पहिलं दादांचा पाया पडणार आणि मी दादांशी बोलणार की दादा तुमचे ते 2 शब्द माझ्यासाठी खूप महत्वाचे होते. पण म्हणजे काय शब्दच नाहीये, ते कसं झालं सगळं हे. आणि आता तुम्ही या सगळ्यानंतर राज्यभरात कार्यक्रमांसाठी जाताना इतक्या लोकांना भेटता, म्हणजे हजारो लोकांची भेट होत असेल, काय त्यांच्या भावना आहेत? म्हणजे खरं तर अख्खं राज्य हळहळलंय, अजूनही त्यांना विश्वास बसत नाही, पण या सगळ्या लोकांना भेटताना ह्या सगळ्यानंतर कधी बोलणं झालं किंवा त्यांचे नेमके काय भावना तुमच्यापर्यंत पोहोचल्या? म्हणजे एका शब्दातच सांगते, आज माझे कार्यक्रम बरेच कमी झालेत. आज लोक उत्साहाने कार्यक्रम ठेवतात, नाही का, की आज म्हणजे गौतमीचा कार्यक्रम, अरे किती उत्साह असतो लोकांचा. हे सगळं थांबलंय आता सध्या. तू बस एवढं याच्यावरनच तू विचार कर की काय झालंय. म्हणजे आज म्हणजे सगळ्या एकूण एक महाराष्ट्रातल्या बारक्या पोराला का, म्हणजे तू न्यूज, म्हणजे मी न्यूजला पण पाहिलं, लहान लहान पोरं रडतायत ग. म्हणजे आज दादांनी किती लोकांचं मन जिंकलं होतं आणि किती लोकांच्या मनात दादा आहेत. म्हणजे हे खूप महत्वाचं आहे आणि सगळ्यांना वाईट वाटलंय हे. आणि मी तर तुला म्हटलं की त्यांच्यासारखा नेता परत होणे नाही, दादांसारखा नेता होणे नाही, दादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही. पण असं नेमकं काय वाटतं? म्हणजे आपण त्यांचं काम बघितलं, रोखठोक शैली सुद्धा सगळ्या राज्याने बघितली, अनुभवली, पण नेमकं तुला असं काय वाटतं की राज्यातल्या हे जे जनतेचं प्रेम अशा प्रकारे अजित पवारांना मिळालं, मिळतंय, लोकनेते म्हणून त्यांना म्हटलं जाते, किंवा आत्ता सुद्धा राज्यातली ही जनता ज्या प्रकारे भावना व्यक्त करताय तुम्ही, तर असं काय वाटतं की अजित पवारांविषयी जनतेला इतकं ममत्व, इतकं प्रेम का वाटत असावं? म्हणजे का असं वाटतं? काय नेमके दादा, अगं असं का दादांनी काम, काय नेमकं तुझ्या डोळ्याला दिसतंय की का असं असावं? मला ह्या गोष्टीचं जास्ती माहित नाहीये. म्हणजे पण मी एक सांगते की एवढं उगाच नाही होत. आज एकूण एक महाराष्ट्राचा माणूस, त्याला वाईट वाटणं, रडणं, हे सहजासहजी कोणी कोणासाठी रडत नाही. आज दादांनी काहीतरी केलंय, आज दादा प्रत्येकासाठी उभे राहिलेत. आज चल, आज माझ्यासाठी उभे राहिले, अनदेखत का होईना पण उभे राहिले, पण राहिले ना. मग हे दादांनी केलंय, चांगले कामं केलेत, म्हणून आज ही गोष्ट होणं साहजिक आहे. आज प्रत्येकाला या गोष्टीचं वाईट वाटणं वाटणार ना, का नाही वाटणार? आत्ता जसा उल्लेख आला की राज्यातली जनताच हळहळते, मगाशी उल्लेख आला होता की त्या स्टेटमेंट नंतर अजित पवारांचा एक सकारात्मक परिणाम झाला की मोठ्या संख्येनं महिला वर्ग सुद्धा कार्यक्रमाला यायला लागला. तर तसाच एक राज्यातल्या महिलांना जोडून घेतलेलं होतं अजित पवारांनी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातनं. म्हणजे लाडकी बहीण योजना ती सुरू झाली, अनाऊन्स झाली, त्यानंतर प्रचारादरम्यान अजित पवारांनी गुलाबी गाडीचा वापर केलेला होता, गुलाबी जॅकेट ते म्हणजे वापरत होते. तर हा एक वेगळेपण होतं अजित पवारांचं आणि त्या माध्यमातून सुद्धा राज्यातल्या महिलांपर्यंत, सर्वसामान्य महिलांपर्यंत अजित पवार पोहोचलेले होते. या लाडकी बहीण योजनेबद्दल नेमकं काय वाटतं? कारण सर्वसामान्य महिलेसाठीची ती योजना होती आणि त्या माध्यमातून
त्या योजनेचा एक चेहरा म्हणून अजित पवार या राज्यातल्या सगळ्या महिलांपर्यंत पोहोचलेले होते. विषयच नाही. आज मी एवढे कार्यक्रम करते. आपल्यासाठी 5,000 काही नाही असं मी सांगते. आपल्यासाठी 5,000 काही नाही.